काय या परपंचाच माणूस का झाली हाय बाय बाबूराव बाहेरच बसले. एवढी जमीन जागा असताना मला आज बडबड करून दे. आता बायकोच राहीनात काय करून बसलात बाबूराव. बसा का बसा बाबा बसा रे बसा. या न तुम्ही पण खाली. काय बसायला खाली न वर आता हं? तर मग हाऊस पार जिरवली बाई काय ना आता कोणा काही केलं असं काय कोणा काही केलं का काय बाबूराव संसारच होऊन राहिला सारखं मोड होतो. किती बायका झाल्या किती त्यांची भावकी लय छू छाव करते ना. लय अवघड लय लय हा लय लय किती बायका झाल्या बाबूराव. शिरप्या इतका नालाय ते पाठीमागच्या घरी राहतो मावाल्या बस म्या बायको करून आणली त्या डोळ्यात राहत त्याचा डोळा नाही तो काय एवढा पाचट नाही पण सांगतो बा पण तो आहे ना तिच्या कान भरतो बायकाच्या मावाल्या काही काही सांगत हो तुम्ही काय करते असं म्हणजे काय पाहिजे आता असं काय करतोय म्हणून एका दोन लावून द्यायच्या आता बाई माणसाचे कसं बेज आउट राहतो अहो तुमचे लपडे माहिती होत असं नाही तर अरे माय कोणते पहिले लफडे लपडे करेल बाबूराव तुम्ही. हा ऊसात अंग असं सगळं तुम्हीच आहे ना. का हा अरे तेव्हा ते नकळत झालं पहिलं काय तुम्ही नगरला गेले का तिकडं तेच नाशिकला गेले का तिकडं तेच पुण्याला गेले का तिकडं तेच लग्नाच्या आधीचे होते ते आणि मग बापरे. सारखे ऊसात घासात मक्कात मग बाहेर सांगतेस ना मग कोणी. तेव्हा जागा राहत नाही मग उसात याच्यातच राहायचं ना मग घराला येते ते लपडे मग घरापर्यंत आणलंच नाही ना मी आणि मग मग बायको कसं घेईल तुमची याच्यात लोक तुमच्या माझ्यासारखे काड्या करतो ना आहे का. असं हे असं चांगलं सांगाल का एकदा नाही मोडा ना दोनदा झालं त्या. चेंदा आहे का तिसरी वेळ ये गेली परत म्हणजे आताची गेली का. आताची गेली ती बाप तिचं नाव गजरी काय दिले आम्ही हा इंड फिरी गजरी काय चेंडू फिरी घरात तर राहत होती हा तुम्ही चेंडू न्यायचे बाबूराव नका त्या बायाला नाव ठेवू घ्या ना देणं. हा नाही तुम्ही ते रात्री मटण खाऊन येणार ते त्यांना ते काय तुमच्या हा त्या वाड्याला वाळ्याला वाळाला हा. लागलाच नाही का भूत. काय ते त्याला माहिती पण मग पाहता नाही खुशाल जाऊन देते बायाला. बरं मी काय म्हणते मग आपण जर गेलो तुमच्या बाईक वाटतं येईन का ती नांदायला. मला तर नाही गॅरंटी वाटत आता गेली नवीन नाही गॅरंटी नाही वाटत तिची समजून सांगू ना. त्या दोन तरी बऱ्या होत्या पण ये ना हं. लय अवघड आहे, लय अवघड आहे. मी हा. लिंबा घेतो न 2 बारून. असं करतो हा लिंबानं काय होणार आहे. तिच्या नावचं मारून आण मग हा तिचं नाव गजरी ते मोहनी मंत्र आणला का हा ते आवाज अहो लिंबा गिंबा सगळ्यात काही नाही तिच्या पुढं. तिच्यावरून दोन तीन हा. वखत उतर फक्त तू हा हा म्हणजे माणसाला बाहेर टाका तुम्ही. म्हणजे ती बाय कशी येतील सगळे येतं तुला तो नवरा काल मारली ती नाही का बाई तुला काय काय लिंबा माहिती- फिंबा तुला नादी काय नका लागू. माहिती लय तर तिथं नवीन नवरी हा कुठं नादी लागत तुम्ही घ्या ना द्या ना. ए बाई ए, अगं हो दे बापर माझा संसार हो दे दोनदा मोडा तिसरा हा, मोडा काय? माणूस जगा का मग अरे काय सगळं आता वय का आता बायका दे नाही बा, आता नाही करणार बायका आता बस अहो देईन कोण तुम्ही का मारूस तर करशाल पण दिली पाहिजे तुम्हाला कोणा. हो देणार आहे भरपूर आहे जगामध्ये हा पण आता आपल्याला जर या 3 झाल्या का संन्यास घ्यायचा मग नाही ठिकाण होतं नाही तुम्ही पाहू आता माग काय पुढे करा माझ्या लुंगी शिवा हा. आणि एक झेंडा घ्या आणि चलो. बिगर लुंगीचं नाही चालणार का नाही ना लय काय का आणते असा माणूस आहे. हा लय आणते ती नाही मग लोकांना कळलं ना हो नाही नाही तेच काय कळ दिसल बा. काय बाबराव आहे हा, बाबराव कोणता बाबराव कोणता बाबराव दाखव तुम्हाला मीच बिना लुंगीचा. मग त्याला काय होतं काय डंग आहे तुमचे काऊन नाही चालणार याच्यामुळेच बायका राहत नाही याच्या. टोले देते लोक आपलं काय आणता का मग बर काय करायचं मिटवायचं का मग असं नाही मिटवा तुमच्यावर मिटेल का ऐकाल का तुमचं पाहू प्रयत्न करायला काय अडचण आहे तुम्ही पाहिलं दिला पण मग लय मी भारी चांगलं आहे. ओळखते ते तवला चांगला आहे, स्वभाव याचं चांगला आहे. जातं बोलत होते हा काय तुम्ही असलं चहा पाणी घे तुम्ही कोण तू हा मग किती वेळ चालता किती म्हणजे 1-2 तास हा का आता रस्त्यावरच घर आहे ना बाबराव तुमचं. हा आहे स्वभाव लय चांगला आहे त्यांचा कोणाचा त्यांची आता बायको करे मग तुम्ही कधी येत होते. मग तो का तो 2 वेळेस हा? म्हणलाय म्हणजे काय गावाच्या बाहेर चेक काय नाही नाही मला सुद्धा माहित नाही तुम्ही गजराबाईच्या घरी येत होते. मग मी मेटाल कोण आलो मग मग काय पिऊन आला म्हणतो काय पिऊन आले चहा 2-3 वेळा चहा पिऊन आलो. अहो जाऊ द्या स्वभाव राहते एखादा. असताना नाही का मग नाही दोस्त आहे ना. आणि मग ते भाऊजी ते मानले प्यायला कोणालाच नाही म्हणली नाही म्हणजे मी असतो नसतो काल कुठं बोलायचं काय प्यायला नाही म्हणून. चहा पाणी जेवण खावण वळण तुमच्या घराचं नाही पहिल्यापासून म्हणून जीव गोतला का चला भेटून बघू आपण जाऊ चला बा कुठं चला मग चालतंय हा चला बरं पाहू एवढं वेळ जाऊन आले तर पाहू नाही. एवढं हात पाय जोडून तुम्ही पा नंतर लग्न नाही करायचं नाही नाही रे मग कपडे काढून येण्याचं लुंगी लावून कपडे घालून म्हणते ते काढून नाही. कपडे घालून चला. इकडे 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 जायचं काही सरले का तुम्ही बी. तिचं गाव इकडे
आता नवरा नको काहीच नको, सरळ कामधंदा करायचा, रोजराजीने जायचं नको बाय. कोणत्याच्या अंडरपेंडी दुईल मारे बी खाईल उगत तमाशा डोक्याला ताण नकोच बाय. आपलं आपलं एकटीच आयुष्य जगायचं. आता देवधर्म करायचा, भक्ती मार्गाला जायचं, भजने कीर्तन ऐकायचे, काही नको. पहिला झाला तो या असाच गेला, दुसरा केला पका बी एवढा, तो सोडून दिला, तिसरा हा केला तर हा तर काहीच कामाचं नाही बाई. हा इनमीन 2 माणसं घरामध्ये, 2 मी तरी कशाला हात लावायचे. सत्ताने याच्याशीच का बोलली आणि त्याच्याशीच का बोलली. तुझी तूच बोलत बस बाबा लोकांशी, तिकडे बोलायला मी कोणाशी थांबतच नाही. काय बाई जीवाला वैताग. माणूस म्हणतं जाऊ दे मरू दे बा. आता काही रावण्या केल्या, कोणी आलं तरी मी नाही म्हणजे नाही जाणार. पहा कशी बसले पहा. हिला असं बसवलं मग तेव्हा करायचंच का नवरा. हा सांग काय वहिनी हा वहिनी तर बोला ना, ओळख नाही. काय म्हणते बघा. तुम्ही तर म्हणा ओळखीचे म्हणा. मग ओळख आहे ना, काय गावाच्या बाहेर check आहे. तू 2-3 रोज पिऊन येईल ना. काय चालू आहे मग? काय नाही मजेत आहे भाऊजी. आलो तुमचं बरं आहे का? आमचं बरं आहे पण बाबराचं बरं दिसावं ना म्हणून आलो. त्याचं सगळं जाळ भाऊ द्या. हं? नीट बोल तुला सांगतो. अजून तुला सांगतो नीट बोल. भांडण करू. नीट बोल. हा ते साऱ्या गावात लयच बोबाट उठला ना, बाबूराव संसार मोडा, बाबूराव संसार मोडा. त्यांना संसार करायचाच नाही म्हणून ते हाताने मोडीत आहे. मेले लोकांचे 6 महिने घातले मग घेतले. मग 6 महिने तूच घाल आणि त्या वस्तू तूच जपून ठेवून तो संगच तिरडीवर घेऊन ते का बोकांडी द्यायचे का बाबरा तुम्हाला? काय माहिती बी. तुम्ही फक्त ऐकत राहा. तुम्ही तर काही म्हणले नाही असं. आज म्हणायला सुद्धा नाही मी. नाही पहिल्या त्याच्या 2 बायांच्या साड्या होत्या कपाटामध्ये, हा. त्याच्यातली एक साडी काढली. माई एक बायको मेली, स्वर्गीय सोन्याची झाली, तिची साडी घालायची नाही म्हणलं नाही का, दिले ठेवून. आणि दुसऱ्या बायकोचं त्याच साडीवर फोटो पाहिला मोबाईल मध्ये, त्याच साडी. हा? मग तिला चालली मग मला का काय रगत पिती वहिले का. आता तूच सांग. जी पहिली साडी ही दुसरी नेसली म्हणजे पहिली निघू म्हणजे ती मेली. मग आता तिनं साडी काढ, ती जगली का? ती मेलीच ना. हा असं पाहू तुमच्या मग काय चुकलं. अहो तुमच्या जीव म्हणून झालं. समजून सांगायचं असं प्रॉब्लेम म्हणून. तुम्ही मरून ते जर कळत नाही त्याला आपण काय करणार 3 आहे? हप्ते झाले, 3 आठवड्यापासून घरात तेल नाही आणि रोज बाबा दारू पिऊन येतात. बाबरा आमच्याकडून आणायचं ना 1 लिटर तेल. मग काय नाही बाई 5 लिटरचा ड्रम आणून पाहिला. आपल्या कोणाला दुकानात भेटत नाही का? आपण मग एखादा संसार मोडून 15 लिटरचा ड्रम आणून पाहिला म्हणजे मी काय तेल पिते का? बाया तेल पिते का? म्हणे 15 लिटरचा आणून पाहिला. 15 लिटरचा तेलाचा डबा 2 माणसांना तो म्हणतो वर्षभर गेला पाहिजे. वर्षभर लागाय का या? 2-3 महिने ठीक आहे बा. नाही. वर्षभर मी हप्त्याला 1 किलो साखर आणून देतो. तो विचार संपायची. हा त्याला किलो काय करते ते? लागती 15 अगं तुझे माणसं जास्त आहे घरामध्ये. आमचं कोण आहे दोघं नवरा बायको. साखर खाती का बाबा? हा? हा? असं नाही. बाई मी एकच भाकर करायची, ती सकाळची अर्धी खायची आणि संध्याकाळची अर्धी खायची आणि तो तर जेवतच नाही. बाहेरच चोरून अरे आज बाहेर का तर होतं, बाहेर चरायला पैसे खर्च होतील ना. आणि मग ते न्यूज पेपर लावेल ना शेजारच्यांनी, ते पेपरची रद्दी गोळा करून आणतो ते कागद खातो. हा हा म्हणूनच पोट पुढे आलं का मग माहिती? कागद हा पेपर खाया अरे कागद अशा खाया. खोडा सांगत नाही म्हण मी काहीच बोलत नाही. मग काय भाऊ बांधण नाही त्या पेपरच्या अंगे ना चवलंय महत्वाला चवच बरं नव्हती. तुम्हाला मग यायचंच नाही का आता मेटवा नाही मला नाही यायचा. कोणत्या तोंडाने बोलावे त्यांना एवढं सासुरवास? बाई आज कशी काय ना मी एक भाकर करीत आहे, एक काम करायला चुकत नाही, हा नुसता बसून राहतो. आता तुम्ही कागद सांगा. हा पचवितो, कागदान वयाचा भागत पण मायवाली एका भाकरीत भागत नाही. बर बकोळा तू बास खात बकोळा तू बास सारखी नको बोलू. हा बायको काल करेल राहते काल करेल राहते काल तूच सांग. जाऊ दे. घरातले काम धंदा नवरा बायको म्हटल्यावर काल करेल राहते. काम धंदा हा? अरे मी काय विचार करतो माहिती का, 1 झालं 2 झालं आता 3रं केलंय बा. आपल्याला एखादं लेकरू बाळ झालं पाहिजे. हा हा बरोबर आहे की नाही? हा वाटत नाही ना. जवळच येऊ देत नाही.
नाही का माझा काय करायचं काय मग मी आणि मग बाई, मा मग संसार हा होईल कागद कसा? खातो संसार होईल कसा हा कागद खातो हा? उद्या पोर व्हायसाठी पोर ठुलं आणि मधून नुसते पेपराचे गठ्ठेच बाहेर आले मग काय करू हा बाई ते खरं आहे ना. बाबूराव हा. कागद काय खात तुम्ही मायकून एखादी गोणी नाही गावाची माझा कागद नाही खावा तर आता रताळा खाऊ भाकर केली तर खाता येईल ना ती मध्ये तिच्या पुरती एक भाकर करते हा तुम्ही दोघाचं काय एक काय सांगत आहे? अहो भाऊजी माझ्यासारखं बोलू नका मी एक भाकर करते हं. ती एक भाकर मला यांनी करायला लावली तीच सकाळी खायची अर्धी आणि तीच संध्याकाळी खायची अर्धी आणि भूक तर मायवाली 2-2 3-3 भाकरीची मग तेवढं मोठं दडे खायला लागत बाबा. हा? असं काय करता तुम्ही? मग तो एक भाकरीच्या वर करायचीच नाही म्हणतो मग याच्यासाठी भाकर कशी काय करू? या अशा खोडा दिसत नाही लोकांना हा. बाहेरच्या घरातलं म्हणून माहित नाही राहत ना हो. म्हणून संसार मोडाचे बर का ते आणि गादी माझ्या बापाने दिली मला वर गादीवर झोपून नाही देत मग मायवाली गादीवर टांगून ठेवली म्हणतो पुढं पाहुणे रावळे आले त्यांना हातरायला काम येईल आणि त्याच्यावाली गादी आहे त्या पहिल्या 2 बायकांची अवघडच आहे बाबूराव. बरोबर ना कसं काय बायको हात लावून आणि देईन बाबा? पहिल्या 2 मग- बायकांची गादी आहे, त्या गादीवर म्हणतो माय बायका इकडे झोपायच्या तो या गादीवर झोपायचं नाही मग मी खाली ते झोपते पाहिलं बायकाचं कशाला काढितो बाबा मग मी खाली झोपले आणि हा तिकडे वर त्याच्या बायकांच्या गादीवर झोपल्यावर कसा ताळात मिळवईन कसे काय पोरं होते मी मेलेल्या बायकोची त्या गाडी बायका गेल्या त्यांचं काय लावून धरायचं गाड्याचा जाळ कर नाही एकदाचा पण त्याचा जीव गुते ना त्या गादे हो तेव्हा आम्ही लय झोपायचो गादे हो तुमचं काय म्हणणं आहे तर त्यांची आठवणी हे बघा माझ्या दोन्ही बायका होत्या ना त्यांच्या त्या गाद्या त्यांच्या आईबापाने दिलं होतं त्यांना का ये बाई तुला तर राहू दे त्यांच्या आई बापांना बोलून घ्यावा त्यांना झोपायला त्यांच्या लेकीच्या गाद्या द्यावा नाही यांनी. देऊन टाकायचं मग नाही काल त्याला का नाही त्या मला सांगून जाताना मला सांगून गेले का या गाद्या कोणाला देता कामा नाही म्हणून ऐका बाबा हा. आमचं सांगणं आहे तुमचे 2 संसार मोडले हा तिसरा मोडू नये म्हणून आम्ही समजून सांगायला येले का त्या कारणानं तिसरा मोडू नका आणि ते जुन्या बायकाचं काढूच नका ना काय असं तिकडे जाळ करा बरं आता ती गादी जर घ्यावं त्यांची ऐका हा. दोन्ही बायकाच्या 2 गाद्या टाकल्या आता मला तर काय मानणार नाही हम्म. आणि जर एकीने जर पाहिली तर मला म्हणशील काय रे ही गादी तिच्या करता आणली होती का म्या मग सांगा तुम्ही 2 गाड्या 2 टंगड्याचे लांबून झोपा ना तुम्ही पण जाऊ द्या, नवीनच घ्या ना पण त्याच्यापेक्षा मग हे नाही तिच्या बापा गादी आणावं ना मोकळा टाकलं बापाची झोपते गादीवर टांगून ठेवेल मग काय तमाशा आहे असं मोकळा टाकलं झोपते मग या ना का ती मला काढून दिलं चौथ्या बायकोसाठी ठुली का असं काय असं पण त्याच्यापेक्षा मी येतच नाही झोपव चौथी बायको हे बाबूराव पुढं काही लफडं आहे का नाही हो कुठंच नाही हो मग काय चौथीचा विचार करू राहिले का? नाही चौथी कोण म्हणलं बरं चौथीला आहे, तिला जीव लाव ना बाबा त्या मागच्या बायकाचं काय काढतो काही कळत नाही साड्या घेऊ नको हे घेऊ नको ते घेऊ नको मग ते सारखे मिस कॉल करते मला घरच बदलून टाकू मग आपण असं करू त्या दोघी गेलेले मिस कॉल कर हा वरून याच्या केस डोक्यात झालं घे. फाल्ट पडेल पाहिलं बाय एकटा बोलतो बाई घरामध्ये कोणाशी बोलतो काय माहिती एकटाच चावळतो काय म्हणतो यो काही बोलत राहतो तोच मी तुला सोडणार नाही हा? हा तू मला सोडू नको आणि दुसऱ्यावर पटू नको हा असा बोलतो मी येतो हा मग ती म्हणतो म्हणतो मी एवढ्या लवकर नाही येणार हं. ती म्हणत असेल मग मी नाही पटवीत कोणी तू ये वर हा म्हणतो एवढ्या लवकर नाही आम्ही समजून सांगतो तर मग आपण लागलं तुम्ही रूमच चेंज करू मग त्या आठवणीने राहायच्या त्याच्याबरोबर भल्याचा बाप कोणी परपंच करू शकत नाही आणि तुम्ही कोणाची मध्यस्थी करू नका लोकांच्या लेकराचं वाटोळ मी काय म्हणतो आपणच त्या करू ना. मापाचा माणूस ऐक ना आपण घर बदलून टाकू दुसरं घर घेऊ आहे ना तयार भाड्याने. गाद्या तर जाळून टाक ना पहिले हा गाद्या नाही नाही चॅनल होत हा ते इकडे आणावं लागतील घर बदलून नव्या काय घरात घर बदलून काय नव्या घरात आणावं लागतील मला झोपावं लागत त्याच्यावर घर बदलून उपयोग नाही विचार बदला मग मग मला त्या गादी झोपावं लागत तर सांगून गेलं त्याच्यावर बाबूराव जरा डोक्यात राहा, अशी चांगली बायको भेटणार नाही 2 वाजेपर्यंत एकीच्या गादीवर आणि 2च्या पुढे एकीच्या गादीवर या खोडा पाहिजे तुमचे संसार मोडू राहिले तर तुम्ही डोक्यात राहीन अजून आपणच येऊन चुकी केली त्या बाबूराव संग इथं तर आपल्याला काय माहिती याच्या अशा हा. आतल्या खोडा तरी एक कुशी घेतीच गपचीप काढून गादीवरली यांचा खेळ झाला गे बाई तुम्हाला नाही यायचं का मग नाही कसं काय येऊन चालेल हा चला नाही तर येऊन अगं काय चालला. तिथे- पाऊस सुधरतो काय चाल ना हा मग तो आप का नाही गादी तुला माझ्या बापाने देऊ नाही तर ना देऊ मला यायचंच नाही तिकडे काडी लावायला तर काल येऊ मी. कर मला इच्छाच मग तो काल नवरा केलता मग नाही केलता काल तो नवरा नाही. माझ्या जिंदगीचं वाटोळ करून हा? घ्यायला मग चाल उठ मग मला नाही चाल नको उठ एवढ्या वेळ चाला
नको. काय काय बाई माणसं आले, मीच येत नव्हतं पण येत म्हणा मला बकुळा आणि तिचा ते तुमचं नवरा. ऐकून त्यांनी जर जास्तच मनावं घेतलं तर ठेवेल बाई मला दिवस. मग काय करू? त्याचं हा. वागणं तो बदलणार नंतर नाही. नाही जमलं तर मग अवघड त्याचं वागणं बदलणार नाही. बापरं. ते एक बरोबर तर आहे. मावाला सांगा मग कसं नवरा बायको म्हणायला अजून जायचं? म्हणतात, राजा सोडणार नाही, एक तर मावाला घरगुती. 6 माशी पाळ नाही हा. गेलं राहून. मग काय करू? अरे बरं होईल ना मग. म्हणजे आधी तुमचं लग्न व्हायला काय मग पोरं सोरं? नाही भाई, मायवाले ना 7-8 झोपाव जाईल. हा कुठे इकडे नाही जाईल. नवरा वारल्यावर बी मला आहे ना राहील होत हं. 4-1 महिन्याचं. पण तोच नाही राहिलं तर मग ते कोण सांभाळेल? हा हा. मी ते गोळ्या खाऊन पाडून टाकलं. मग आता असं मोकळच बसायचं. त्याच्यामुळे मला लगेच दिवस जाते बाई. म्हणजे कोणाचा संसार नाही करायचा. नाही आता नाही करायचं संसार. आता कोणाचाच नको बाई. त्या बाबाला संन्यास घ्यायला लावतात काय आता? त्याच्याशी काही घेणं पडलं. हा तिला काय करायचं? त्याने तर दुसरं संन्यास घेऊ नाही तर कपडे काढून हिंडू. काय गं? तो त्याचा रस्ता त्याने साधून घ्यावा बाई. आपल्याला नाही शक्य होत. बापरं. चला मग काय आता मोळलाच तुमचा संसार आता बाबर. मला मला म्हणलं तुम्हाला मला काय जेवणात उपयोग नाही झाला. वाटलं होतं बा ऐकते पण मग काय तुमच्या खोडा अशा सांगितलं काय काय बोलणार बरं काय चुकीचं कोणी केलं मी? काय ते काय? पाहिलं बायकाचं तुम्ही ते मग. घेऊन बसले. हा असं कुठं राहतं का? बरं हिला आजच्या मध्ये दाखवलं की नाही? पहिल्या बायको साडी काढून टाकली, दुसरी जी नसली. हा तिचा फोटो तुमच्या पाहिला. घरात त्यांच्या हा, आतमध्ये अहो डब्यात काय तुम्ही पण जे करायचे ते सांगितलं तर त्याला खरं पटत त्या बायाला. मग आता बाय काय चुकीचं आज झोपा ते बी रातभर बोलत होते त्या बायांशी. त्या बाजूला त्या कानावर या कानावर झोपला का या बाईशी बोलत, या कानावर झोपला का दुसऱ्या बाईशी बोलत. याला वाटत 2 बायकांनी मध्ये झोपले. हा मध्ये झोपेले आणि मी खाली. मी याच्यावर खेळ पाहते सारा. हा ना. हा मी काय म्हणतो हा. आमचं जर एवढं ऐकलं तिसरं संसार मोडन गावात लय त्यांची नको. घेऊन बोबट झाला. एका आम्ही त्यांचा काळवाळा घेऊन आला ना गावात बरं, काही चाल. केलं नाही हो त्याने 3 बाया आता वाट लावल्या. आता मला लाईन वाटण याच्या नादी लागून मी काला परत मला बट्टा लावून घेऊ. याच्या जरी 3 बायका तशी मला मायवाले नाही करायचे 4-3 नवरे. मग आता हा दुसरा. सर्व. त्याने थांबून घेतला. नाही चल. डायरेक्ट नाकार म्हणजे मोळाच ए, अगं चल ना. नाही नका बळजबरी नका करू. बळजबरी नाही करू. तिकडे येऊन करे तरी काय जीवात मग नको. तुमच्यावर. जा त्याच्यापेक्षा बरी एक भाकर खाते बिचारी. आलो कधी मध्ये तुमच्याकडे तर जेव्हा खावायला तर हा? होऊन जाईल. नाही येत मग नाही काय विचार करू नाही तर मग नका. नाही येत. तुम्हाला वाट लावी ते लागलं तर कुठं हो किती स्वभाव चांगला वाटी लावलं सुद्धा येऊ राहील पण बायका चांगली हो. एक